नमस्कार, मी विशाल. करिअर टॉक टाइममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे तयारी यूपीएससीची. या विषयाला घेऊन आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत लक्ष्य अकॅडमीचे संचालक अजित पडवळ सर आपल्याबरोबर आहे. सर, आपलं आयबीएन लोकमतच्या स्टुडिओमध्ये स्वागत. या नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली यूपीएससीची, म्हणून मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न येणार आहेत. पण त्यापूर्वी मला सगळ्या आपल्या दर्शकांना अपील करायचं आहे की तयारी यूपीएससीची या विषयाला घेऊन आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. या विषयाला घेऊन आपण चर्चा सुरू करूयात. सर, जाहिरात समोर आलेली आहे यूपीएससीची आणि आता प्रत्येक जण म्हणजे तसा अभ्यासाची तयारी म्हणाल तर पूर्वीपासून ही तयारी सुरू झाली आहे. पण आता खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो हा अर्ज भरून. सुरुवात त्यापासूनच करूयात. पहिली स्टेप अर्ज भरणं, त्याविषयी जरा माहिती द्या ना. यूपीएससीचं जी वेबसाईट आहे upsc.gov.in नावाची जी वेबसाईट आहे, तर तिथे जाऊन प्रथमतः सगळे जे उमेदवार आहेत की ज्यांना यावर्षी परीक्षेला अपीयर्ड व्हायचं आहे, 23 ऑगस्टला यावर्षीची परीक्षा आहे आणि त्याची जी जाहिरात आहे ती आता आलेली आहे, प्रसिद्ध झालेली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर त्यांनी जर विकत घेतला तर त्या एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये जी डिटेल सप्लिमेंट्स आहेत तिथे अवेलेबल, किंवा ऑनलाईन यूपीएससीच्या साईटवर गेले तर एक स्पेशल PDF आहे यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामवरची. तर ती पूर्ण PDF प्रथमतः पूर्णपणे वाचा, कारण त्याच्यात बरेचसे नियम आहेत, अटी आहेत, वयाच्या पात्रतेच्या वगैरे. तर त्याचा पूर्णपणे सखोल अभ्यास करा आणि मग ऑनलाईन जाऊन ॲप्लिकेशन करा. आणि एक विशेष सूचना उमेदवारांसाठी की लगेच जाऊन त्यांनी आता त्वरित अप्लाय करून टाकावं, कारण नंतर पुढे तुम्हाला नंतर मग खूप लांबचं सेंटर अवेलेबल होतं. म्हणजे तुम्हाला मग बाहेरच्या स्टेट्समध्ये पण जाऊन द्यावं लागतं. गेली 2-3 वर्ष असं होतं आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी जाऊन, कारण नंतर मग वेबसाईटवरती लोड येतो आणि मग सर्व्हर हँग होणं किंवा क्रॅश होणं अशा प्रकार होतात. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी स्वतःचा अर्ज करावा, ही पहिली त्यांना सूचना आहे. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झालेली आहे अजितजी. पहिला फोन आलेला पुण्यावरनं नागनाथ मोहस्कर आपल्यासोबत आहेत. नागनाथजी, आपला प्रश्न विचारा. हा सर. हा बोला. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. हा, यूपीएससीचा अभ्यास करत असताना यूपीएससीचा. नागनाथजी, पहिले जर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. त्याच्यामध्ये थोडस कोणता अभ्यासक्रम आपण घ्यावा, अगदी या बेसिक मुद्द्यांवरती आहे. पण चांगला प्रश्न आहे की यूपीएससीचा अभ्यास करताना कोणत्या शाखेकडे जावं असं त्यांना मला वाटतं विचारायचं होतं. तर नॉर्मली तुम्ही बघाल तर आता सगळ्या क्षेत्रातली मुलं इथे येत आहेत, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स व्यतिरिक्त सुद्धा इंजिनिअरिंग, मेडिकलचे स्टुडंट सुद्धा आता यूपीएससीच्या तयारीकडे वळत आहेत. तर असं कुठला स्ट्रीम पर्टिक्युलर जाण्याची गरजेचं नाही आहे. पण जर आर्ट्समध्ये गेले तर आर्ट्स किंवा कॉमर्स या विषयांकडे गेल्यानंतर त्यांना वेळ तयारीला खूप जास्त मिळेल यूपीएससीच्या. त्यामुळे आणि आर्ट्सचाच बराचसा अभ्यास हा आर्ट्सशी ओव्हरलॅपिंग आहेत. पण डॉक्टर, इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून सुद्धा ते किंवा आर्किटेक्ट करून सुद्धा या क्षेत्राकडे येऊ शकतात. त्यामुळे अगदी महत्त्वाचं आहे. अर्जाबद्दल आपण बोललो, म्हणजे एकूण या सगळ्या बेसिक प्रश्नाने आपण उत्तर देतात. पण आता जाहिरात समोर आलेली आहे. मी तयारी तर पूर्वीपासून करतोय, पण आता या क्षणाला कशी मी सुरुवात करायला हवी? बेसिकली आता जे शेवटचे जे 3 महिने किंवा 100 डेज आपण पकडूया ऑलमोस्ट आता परीक्षेसाठी आहेत. तर मला वाटतं त्यांनी आता प्रश्नपत्रिकांचा सराव करणं मला वाटतं जास्त उपयुक्त ठरेल. की जास्तीत जास्त जे प्रश्नसंच आहेत तर मॅक्सिमम प्रश्न त्यांनी सॉल्व करावे. जसं टाटा मायग्रो अशा अनेक जी पुस्तकं आहेत तर त्यात अनेक त्यांना प्रश्नसंच मिळेल, किंवा ऑनलाईन पण अनेक वेबसाईट्स आहेत तर त्याच्यासुद्धा प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत. आमच्या लक्ष्याच्या सुद्धा वेबसाईटवर गेले तर तिथे सुद्धा आम्ही प्रश्नपत्रिका अवेलेबल केल्या आहेत गेल्या 10 वर्षातल्या. तर त्यांनी त्याचा सॉल्व केल्या तर निश्चितच त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. आपल्याकडे पुढला फोन आलेला आहे, तो आपण घेऊयात. नाशिकवरनं गणेश पिंजरी आपल्या बरोबर आहेत. गणेशजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्ते. हा बोला. हा सर, मी तयारी करतोय आता, म्हणजे मी फर्स्ट इयर ऑफ बॅचलर ऑफ कॉमर्सला FY BCom ला आहे. हॅलो. हा बोला बोला, आपला प्रश्न विचारा. हा तर मग सर, PSI ची तयारी करतोय मी. तर मग PSI म्हणजे तयारी करत असताना UPSC पण तयारी करू का, किंवा मग आता जी पोलीस भरती निघणार आहे 12वीच्या बेसवर का तीच तयारी करू? आणि PSI करत असताना कोणते कोणते विषय व्यवस्थित निवडावेत, आणि IAS IPS याच्या सुद्धा जागा असतात का, म्हणजे कास्ट वाईज पण जागा असतात का? थोडासा प्रश्न त्यांचा वेगळ्या स्वरूपाचा आहे. पण नक्कीच ते PSI बरोबर, PSI ही त्यातलीच एक म्हणजे स्पर्धा परीक्षेतला एक भाग आहे. त्याचा MPSC त्याची तयारी करून म्हणजे त्याची परीक्षा कंडक्ट करतं. तर स्पर्धा परीक्षेचा एक बघितलं तर तुम्ही 70 ते 80% अभ्यास हा सगळ्या स्पर्धा परीक्षांचा सेम असतो. फक्त तुमची जसं PS आहे तर त्याची डिफिकल्टी लेवल वेगळी असते,
MPSCची जी राज्यसेवा परीक्षा आहे, जसं डेप्युटी कलेक्टर, DYSP ह्या ज्या पदांसाठी असते, तर त्याची डिफिकल्टी लेवल आणि UPSCची थोडी डिफिकल्टी लेवल वेगळी असते. तर त्यांनी नॉर्मली जर UPSCची तयारी केली तर UPSCला मदर ऑफ ऑल एक्झाम असं म्हटलं जातं. अच्छा. तर मला वाटतं UPSCची Mother of all exam. जसं त्याचं उल्लेख केला वर्णन केलं जातं तज्ञ लोकांकडनं. तर मला वाटतं UPSCची त्यांनी तयारी करावी. मग काय म्हणतात ना, त्यांना हे बाकी सोपं जाईल. सोपं जाईल अगदीच. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. अकोल्यावरनं श्रीकुमार उगले आपल्या सोबत आहेत. श्रीकुमारजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, बोला. हा सर, मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग चालू आहे, फायनल इयरला आहे मी. तर मला आर्ट्स मधले विषय घेणं प्रिफर करायचे की इंजिनिअरिंग मधले विषय घेणं प्रिफर करायचे? ओके, त्यांचा विषय ते आता इंजिनिअरिंगला आहे. तर नॉर्मली UPSC मध्ये एक ऐच्छिक विषय घ्यायचा असतो मेन एक्झाम मध्ये. बरोबर. तर त्यातला त्यांनी आर्ट्सचा सब्जेक्ट घ्यावा का इंजिनिअरिंगचा घ्यावा, तर हा अंतिम निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. फक्त आर्ट्सचा सब्जेक्ट घेतल्यामुळे काय होतं, आर्ट्स म्हणजे ह्युमॅनिटीजचा सब्जेक्ट असतो, हिस्ट्री, जॉग्राफी. तर बरेचसे जे कंपल्सरी जो सामान्य ज्ञानचा पेपर आहे, तर त्याच्यात इंडियन हिस्ट्री, इंडियन जॉग्राफी हा पार्ट आहे. त्याच्यामुळे त्यांनी जर आर्ट्समधला जो सब्जेक्ट घेतला तर तो ऐच्छिक विषयाची पण तयारी होते आणि तुमच्या सामान्य ज्ञानमधल्या पार्टची पण तयारी होते. तो एक फायदा असतो. किंवा इंजिनिअरिंगच्या सब्जेक्ट्समध्ये थोडंसं स्कोअर करणं थोडंसं डिफिकल्ट राहतं, पण अनेक अशी उदाहरणं आहेत की इंजिनिअरिंग सब्जेक्ट घेऊन सुद्धा मुलं पास झालेली आहेत. तर ते कसा अभ्यास करतात आणि बेसिकली तुम्ही जो कुठला विषय निवडताय त्यासाठी तुमच्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक फार महत्त्वाचा आहे या परीक्षेमध्ये. कारण एक गाईड तुम्हाला असणं महत्त्वाचं आहे की तुम्ही जे अभ्यास करताय तो बरोबर करताय का, पिन पॉईंटवर अभ्यास करताय का. कारण इथे डॉंकी वर्क उपयोगाचा नाही, तिथे स्मार्ट वर्क इज मोर इम्पॉर्टंट. बरोबर. महत्वाची परीक्षा आणि त्या दृष्टीने त्याची तयारी होणं आवश्यक असतं. आपण पुढला फोन घेऊयात. बार्शीवरनं सुमित जगदाळे आपल्या बरोबर आहेत. सुमितजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, 5वी ते 10वी मधील अभ्यासाचा UPSC ला किती प्रमाणात फायदा होतो? त्यांनी असं विचारलंय की शालेय जीवनात जो काही अभ्यासक्रम आपण हाताळतो, बेसिक गोष्टी असतात की ज्याचे प्रश्न नंतर त्या परीक्षेत येतात आणि आपल्याला असा त्या ठिकाणी विचार येतो, अरे हे तर मी वाचलेलं आहे पण मला आता आठवत नाहीये. बरोबर. त्याही पुस्तकांचा किंवा त्यातल्या काही विषयांचा अभ्यास आपण तुम्ही जर UPSCचा अभ्यास करायला गेलात तर तुम्हाला तज्ञ मार्गदर्शक पहिले तेच सांगतो की 5वी ते 12वीची पुस्तकं तुम्ही पहिली वाचून काढा. आता ही पुस्तकं का वाचायची, तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या पुस्तकांमध्ये, जसं CBSE बोर्डची जी NCERTची पुस्तकं आहेत, तर त्याच्या बेस्टवरती ही UPSCची परीक्षा आहे. ओके, त्यामुळे इंडियन हिस्ट्री, इंडियन जॉग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमिक्स किंवा सायन्स पार्ट आहे, तर 5वी ते 12वीची NCERT पुस्तकं वाचण्याचा मी सल्ला त्यांना देईन. कारण बरेचसे प्रश्न तुम्हाला थेट या शालेय पुस्तकांमधले बघायला मिळतात आणि कधी कधी 90-95% त्या रॅट रेसमध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचं बाजूलाच राहून जातं. पर्सेंटेज सगळे येतात आपल्याकडे 90-95%, पण बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर होत नाही. तर मला वाटतं हे याचं पुन्हा एकदा वाचन करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा UPSCचा तयारीला लागाल तर पहिल्यांदा एकदा शालेय पुस्तकांचं व्यवस्थित वाचन करा, त्याच्या नोट्स काढा. ओके, ते फार इम्पॉर्टंट आहे. एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये पुढे आलेला आहे. पुढला फोन आपण घेऊयात. रत्नागिरीवरनं पांडुरंग चाळके आपल्या बरोबर आहेत. पांडुरंगजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, मी UPSC तयारी करतोय. हा, बोला पांडुरंगजी. सर ऑप्शनल निवडताना नक्की कोणत्या बाजूनं विचार करावा? मी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. सध्या मी सेल्स टॅक्स डिपार्टमेंटला काम करतोय, पण ऑप्शनल निवडताना थोडंसं प्रॉब्लेम येतो, त्यासाठी थोडंसं मार्गदर्शन करा. ओके, मग अशी आपण ऑलरेडी चर्चा केली या विषयावरती की ऑप्शनल सब्जेक्ट विषय, तर तुमचा त्या विषयाकडे कल आहे का तो आधी बघा. ओके, म्हणजे फक्त नुसतं स्कोरिंग आहे की समजा मागच्या वर्षी समजा गौरव अगरवाल एखादा सब्जेक्ट घेऊन टॉपर आला आहे, तर नॉट नेसेसरी की तुम्ही सुद्धा तो सब्जेक्ट घेऊन घ्यायला पाहिजे. की बेसिकली त्याचं मार्गदर्शक मग अशी डिस्कस केलं, त्यानंतर त्या सब्जेक्टची पुस्तकं, नोट्स, म्हणजे तुमचा संदर्भ ग्रंथ किती अवेलेबल आहेत, त्याच्या नोट्स किती अवेलेबल आहेत, त्याच्या टेस्ट सिरीज जे आहेत, हे सगळं किती अवेलेबल आहे. आणि त्यानंतर तुमचा इंटरेस्ट. ओके, तुमचा एखाद्या विषयात खूप इंटरेस्ट आहे पण त्याचं जर पुस्तकं, नोट्स किंवा मार्गदर्शक अवेलेबल नसेल तर कधी कधी ते थोडंसं तुमच्यासाठी घातक ठरतं या स्पर्धा परीक्षेमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार प्रथम करावा त्यांनी. ओके, UPSC एवढी मोठी आहे तर ती अजून मोठी न करता ती छोटी करावी. ओके, पिन पॉईंटवर अभ्यास करावा. बिलकुल. आपण पुढला फोन घेऊयात. नांदेडवरनं शंकर दमकोंडवार आपल्या बरोबर आहे. शंकरजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा एक प्रश्न होता. हा, बोला. जर सर बॅकलॉग मध्ये विषय असतील तर चालतं का UPSC ला? आपला प्रश्न परत एकदा विचारा शंकरजी. सर बॅकलॉग मध्ये विषय असतील तर चालतील का?
बॅकलॉग मध्ये जर काही विषय असतील तर ते चालतील का, असा त्यांचा प्रश्न. बॅकलॉग म्हणजे त्यांचा काय केटी वगैरे म्हणायचं आहे का त्यांना, मला कळलं नाही. एटीकेटी आहे आणि मग तरी सुद्धा ते परीक्षा देऊ शकतात का हो, असं एटीकेटी म्हणा- आहे त्यांना. तर त्यांना पहिले आधी एटीकेटी करणं. क्लिअर करणं गरजेचं आहे. कारण पूर्व परीक्षेला बसताना तुम्ही TY अपियर चालतं, डिग्री अपियर चालतं, पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा अर्ज करता त्यावेळेला तुमच्या हातात पास झालेली डिग्री लागते. तर त्यापूर्वी त्यांना जर एटीकेटी असेल तर त्यांनी ती येत्या 2-3 महिन्यामध्ये ती सॉल्व्ह करावी. कारण ऑक्टोबरमध्ये जेव्हा ते मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतील तेव्हा त्यांच्याकडे ती पास झालेली डिग्री असणं फार आवश्यक आहे. सर तसं पाहायला गेलं तर युपीएससीची तयारी हा एक अथांग विषय आहे. हो, त्यात अगदी. सगळ्याच गोष्टींना आपल्याला स्पर्श करावा लागतो, पण पिन पॉईंट अभ्यास करण्यामध्ये आवश्यक आहे. ते पिन पॉईंट मुद्दे आणखीन कुठले असू शकतात यावरती आपल्याला चर्चा करायची, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण करिअर टॉक टाइम मध्ये तयारी UPSCची या विषयाला घेऊन चर्चा करतोय. अजित सर, बरेच मुद्दे आहेत जे यामध्ये लक्षात घ्यायला हवे. आपण आता परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा, तिथपासनं पहिली परीक्षा दुसरी परीक्षा यावरती आपण बोलतोच आहे, पण इंटरव्ह्यू हा जो विषय आहे ना, मुलाखत, बरोबर, तो देखील महत्वाचा आहे. कारण तो पास झाल्यानंतरच तुम्ही त्या पुढच्या वर्तुळात शिरणार आहात फायनली. बरोबर. त्याची देखील तयारी पूर्वीपासून करणं फार आवश्यक असतं. तर ती कशी करायची? बरोबर. तर मुख्य परीक्षा तर पहिले पूर्व परीक्षा यावेळची 23 ऑगस्टला, त्यानंतर मुख्य परीक्षा ही डिसेंबरमध्ये असेल. ओके, तर त्या दृष्टीने त्यांनी पूर्व परीक्षेनंतर एक मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलं पाहिजे. आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर साधारण एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने UPSCचा इंटरव्ह्यू चालतात. साधारण मार्चच्या अखेरपर्यंत UPSCचे मेन एक्झामचे रिझल्ट येतात आणि मग त्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्ही क्वालिफाय झालात का. आणि मग त्यानंतर तुमचे UPSCचं जे धोलपूर हाऊस आहे, जिथे UPSCचं मुख्यालय आहे, तर तिथे जे इंटरव्ह्यू चालतात. ओके, तर UPSCच्या इंटरव्ह्यूवरती 5 जणांचं पॅनल असतं. त्याच्यामध्ये अनेक रिटायर्ड IAS IPS ऑफिसर्स आणि कर्नल्स आणि अशा तऱ्हेचे तज्ज्ञ लोक या पॅनलवरती काम करतात आणि मग ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात. तर तुम्ही जेव्हा मुख्य परीक्षेचा अर्ज करता ना, त्यावेळेला तुमची संपूर्ण माहिती UPSC भरून घेते अर्जामध्ये. म्हणजे तुमचं नेटिव्ह प्लेस, तुमचं होम टाऊन, तुमचं स्टेट, त्यानंतर तुमचं हॉबीज, तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं मास्टर्स डिग्री, असे सगळं हा बायोडेटा त्यांच्याकडे असतो आणि त्या पूर्ण बायोडेटावरती तुमचा इंटरव्ह्यू चालतो. आणि त्यानंतर लेटेस्टचे जे इश्यूज आहेत देशातले आणि इंटरनॅशनल लेवलचे, यावरती तुमचा अख्खा इंटरव्ह्यू चालतो. तर UPSCचा इंटरव्ह्यू फार डिसेंट असतो. व्यवस्थित त्याची जर तुम्ही तयारी केली तर त्यामध्ये तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. अगदी, कारण मुलाखत हा अत्यंत महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणखीन काय आपल्याकडे फोन येतात. आता फोन आलेला आहे तळेगाववरनं रजत खामकर आपल्या बरोबर आहेत. रजतजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, मला विचारायचं होतं की BSc ॲग्रीसाठी इथं अभ्यासक्रम आहे, तो IAS साठी किती उपयोगाचा आहे? हो, IAS साठी किती उपयुक्त आहे. ॲग्रिकल्चर सब्जेक्ट घेऊन ते UPSCची एक्झाम देऊ शकतात. ऐच्छिक विषयामध्ये ते ॲग्रिकल्चर सब्जेक्ट घेऊ शकतात. फक्त मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की त्यांना एक तज्ज्ञ त्याच्यासाठीला एक मार्गदर्शक किंवा ज्या विद्यार्थ्यांनी हा सब्जेक्ट घेऊन UPSCची एक्झाम क्रॅक केलेली आहे असं कोणतरी मार्गदर्शक त्यांना असणं आणि त्याचे पुस्तकं, मटेरियल आणि नोट्स असणं UPSC पॉईंट ऑफ व्ह्यू हे फार महत्त्वाचं आहे. तर नक्की ते ॲग्रिकल्चर सब्जेक्ट घेऊन पण ही एक्झाम देऊ शकतात. अगदी. आपल्याकडे पुढला फोन पण आलेला आहे. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे आयशा डावरे आपल्या बरोबर आहेत रत्नागिरीवरनं. आयशा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, आयशा, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. मी आयशा डावरे बोलते रत्नागिरीवरून. हा, बोला. माझा BSc झालाय फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मधून आणि माझा PG झालाय ह्युमन राईट्स मधून. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की UPSC साठी मी कसला प्रश्न घेऊ? आपल्याला विषय म्हणायचा आहे का? विषय कोणता घेऊ मी UPSC साठी? हा, त्यांचं ह्युमन राईट्स आणि कशात झालं त्यांनी ग्रॅज्युएशन? आपलं ग्रॅज्युएशन आणि PG कशात झालंय म्हणाला? माझा ग्रॅज्युएशन झालंय फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये आणि माझा PG ह्युमन राईट्स मध्ये झालाय. ओके. ह्युमन राईट विषय तर UPSC मध्ये नाही आहे. फिजिक्स, केमिस्ट्री मधला ते कोणताही एक ऐच्छिक विषय घेऊ शकतायत UPSC साठी. पण पुन्हा एकदा त्यांना मी सांगेन की UPSCच्या वेबसाईटवर जाऊन गेल्या 10 वर्षातल्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. त्या सॉल्व्ह करून कुठल्या तरी तुमचे जे कॉलेजचे किंवा युनिव्हर्सिटीचे जे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडनं एकदा चेक करून घ्या की तुमचा काय स्कोअर येतो आहे आणि टाइम लावून सोडवा. 3 तासाचा मेन एक्झामचा जो पेपर असतो, ओके, 250 मार्काचे 250 मार्काचे 2 पेपर असतात ऐच्छिक विषयाला. तर ते 3 तासात तुम्हाला सॉल्व्ह होत आहेत का तुमचा 250 मार्काचा पेपर, आणि तो चेक करून घ्या आणि त्यात तुमचा काय स्कोअर येतो एकदा तपासून पहा.
आणि मगच तुम्ही तो विषय निवडा असं मी त्यांना सल्ला देईन. कारण मेन एक्झाममध्ये जे ऑप्शनल सब्जेक्टचा स्कोर आहे हा फार इम्पॉर्टंट आहे. कारण तुमचं जे रँकिंग आहे UPSCतलं ते मेन एक्झामचे तुमचा स्कोर आणि इंटरव्ह्यूचा स्कोर या टोटलवरती, त्यामुळे प्रत्येक जो भाग आहे, घटक आहे, हा फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे फार काळजीपूर्वक त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा असं मी त्यांना सल्ला देईन. आपण पुढला फोन घेऊयात. नांदेडवरनं रोहित कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. रोहितजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की युजी जे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमधून युजी करतात त्यांच्यासाठी काही पर्टिक्युलर पर्सेंटेज लागतं का? YCM मधनं जी लोक आपलं बऱ्याच वेळा याच्यावरती चर्चा झालेली आहे किंवा अनेक वेळा मी सांगितलं सुद्धा आहे की जी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी पदवी आहे ही या परीक्षेला चालते. UGC रेकग्नाइज डिग्री आहे, त्यामुळे नक्की त्यातल्या त्या डिग्रीवरती ते UPSCची परीक्षा आणि MPSCच्या परीक्षा, सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये ग्रॅज्युएशनची पात्रता आहे किंवा इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी अशा ह्या ज्या UGC रेकग्नाइज युनिव्हर्सिटीज आहेत, जे कोर्स आहेत, डिग्री कोर्स, तर त्यातलं जर पदवी असेल तर नक्की तुम्ही ते या परीक्षेला बसू शकतात आणि उज्ज्वल यश संपादन करू शकतात. अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांनी UGC मधनं किंवा ओपन युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएशन करून सुद्धा UPSC क्रॅक केलेली आहे. तर नक्की त्यांच्यासाठी ही म्हणजे खास करून ग्रामीण भागातल्या मुलांसाठी एक मला वाटतं अजून एक संधी आहे. आणखीन काही मुद्द्यांच्या आपल्याला जवळ जायचं पण इथे वेळ झाली. एका ब्रेकची एक ब्रेक घेऊयात. एक ब्रेक घेणार आहोत आणि पुन्हा एकदा विषयाला घेऊन आपण चर्चा करणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण UPSCची तयारी कशी करावी, काय एकूण यामधले मुद्दे हे आपण जाणून घेतोय. एक फोन आपल्याला आलेला आहे या विषयाला घेऊन. जळगाववरनं पंकज बोधवडे आपल्यासोबत आहेत. पंकजजी, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो सर, पंकज बोधवडे बोलतो. हा, बोला सर. रावेरहून बोलतो सर. मी UPSCची तयारी करतोय. हा, बोला. हा सर, मी UPSCची तयारी करतोय. तर नोट्स काढण्याची पद्धत बद्दल माहिती दिली असती तर बरं झालं असतं. नोट्स काढण्याची पद्धत कशी असावी, म्हणजे काय याबद्दल आपण सांगा थोडक्यात. तर प्रथमतः म्हणून की त्यांनी पहिला बेसिक वाचन कंप्लीट करावं. म्हणजे समजा जी शालेय पुस्तकं मगाशी म्हणलं तर ते एकदा वाचन केल्यानंतर त्याला हायलाईट करा. ज्यांना शाळेपासून किंवा कॉलेजपासून तुमची जी सवय आहे अभ्यास करायची, काही जण मायक्रो नोट्स काढतात, काही जण डिटेलमध्ये नोट्स काढतात, काही जण हायलायटरनी नॉर्मली हायलाईट करून ठेवतात वेळ वाचण्यासाठी. तर तशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या मायक्रो नोट्स काढाव्या आणि प्रथम त्यांनी फक्त सिलेबस समोर ठेवा. जुन्या प्रश्नपत्रिका आहेत आणि सिलेबस हे सगळं समोर ठेवावं त्यांनी आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या नोट्स काढाव्या. आणि खूप चांगल्या तज्ज्ञांच्या नोट्ससुद्धा आता अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर त्यांचाही त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून स्वतःच्या नोट्स डेव्हलप कराव्या जर त्यांच्याकडे व्यवस्थित वेळ असेल तर. अगदी. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जाता जाता, परीक्षा पातळीवर काही बदल झालेले, जे बदल खरं तर त्याचं स्वागत आपण करायला हवं, ते काय आहेत? खूप चांगले बदल आले. मेन म्हणजे यावेळेला एक खूप नोंद घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची, की याच्यामध्ये जो UPSCमध्ये जी पूर्वपरीक्षा आहे याच्यात जो CSAT पेपर जो आहे, पेपर 2 जो होता जनरल स्टडीजमधला पेपर 2 CSAT ज्याला म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, प्रोबॅबिलिटी किंवा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन स्किल, तर ग्रामीण भागातल्या मुलांना खास करून मराठी माध्यमात ज्यांचं शिक्षण झालं किंवा हिंदी भाषिक शाळांमध्ये ज्यांचं हे झालं त्यांच्यासाठी हा थोडासा पेपर अवघड जात होता. पण आता तो पेपर UPSCने क्वालिफाईंग नेचर केलं. म्हणजे पूर्वी त्याच्या मार्क फायनल सिलेक्शनमध्ये म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारे जे कट ऑफ असते त्या कट ऑफ ह्या पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही पेपरवरनं लागायचं. आता कट ऑफ आहे ती पेपर 1 जो आहे सामान्य अध्ययनचा त्या सब्जेक्टवरती तुमचं कट ऑफ ठरणार आहे आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला फक्त 33% म्हणजे 200 पैकी फक्त 66 मार्क तुम्हाला स्कोअर करायचे आहेत. पण मिनिमम 66 मार्क मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या विषयाकडे निग्लेक्ट करू नका असं मी त्यांना सांगेन. कारण तुम्ही कमीत कमी 200 पैकी 100 मार्काचा टार्गेट ठेवून चला, म्हणजे तुम्हाला एक 66-70 मार्क तुम्हाला मिळतील, म्हणजे तुमचं पेपर 1 तुम्ही क्वालिफाय होऊन जाल. ओके. पण आता मुलांमध्ये जी भीती होती त्यांनी काढून टाकावी आणि आता इंजिनिअरिंग, मेडिकल आणि त्याचबरोबर आता आर्ट्स, कॉमर्स सगळ्या मुलांना आणि ग्रामीण भागातल्या मुलांना ही आता एक समान संधी UPSCनी उपलब्ध करून दिली पाहिजे. UPSCसाठी आपण त्याला UPSCचं अभिनंदन किंवा त्याचे आभार मानले पाहिजे UPSCचे. महत्त्वाचे बदल आणि स्वागतार्ह बदल येथे. धन्यवाद आजच्या या सगळ्या एकूण मार्गदर्शनाबद्दल. मला असं वाटतं आपण शुभेच्छा पण देऊया सगळ्या विद्यार्थ्यांना. सगळ्या विद्यार्थ्यांना UPSCच्या पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा आणि आम्हाला आज बोलवलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद तुमच्या या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. यानंतर या करिअर टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.